महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना अर्थातच लाडकी बहीण योजना। या योजनेचे लाभार्थी राज्याच्या घराघरात आहेत। तसंच योजनेचं श्रेय घेणारे देखील पक्षामध्ये आहेत असं म्हणावं लागेल। लाडकी बहीण योजना आपणच अंमलात आणली हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठासून सांगितलं। त्यातच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या नव्या दाव्यानं खळबळ उडवून दिली आहे। मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजनेनंतर राज्यात देखील लाडकी बहीण योजनेची संकल्पना आपण मांडली असं वक्तव्य करत पंकजांनी नव्या वादामध्ये उडी घेतली आहे। बीडमधल्या पालवणमध्ये पार पडलेल्या प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या। दरम्यान नुकत्याच पालघरच्या प्रचार सभेत देखील फडणवीस आणि शिंदेंमध्ये लाडकी बहिणीच्या श्रेयवादावरून कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळालाय। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेनं महायुतीला मोठा हात दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये लाडकीचं श्रेय आणि फायदा पदरात पाडून घेण्यासाठी मोठी चढाओढ लागलेली पाहायला मिळते। बीडच्या सभेमध्ये बोलताना पंकजा मुंडेंनी पुन्हा पालकमंत्री होण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे। मी तुमची पालक आहे, बीडची संपर्क मंत्री आहे असं वक्तव्य हे पंकजा मुंडेंनी केले। तसंच लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आलं, ही लाडकी बहीण आम्हाला विसरणार नाही, कारण ती कोणाचंही घेतलेलं विसरत नाही असं वक्तव्य हे देखील पंकजा मुंडेंनी केलंय। देशात आहे, राज्यात आहे। आता तुम्ही म्हणता सरकार तुमचंच आहे, पण मग मी म्हणलं ना स्त्री पाहिजे ना। आता या सगळ्या टीमच्या मागे मी आहे आणि मी पालक आहे तुमची, मी संपर्क मंत्री आहे। मी वचन दिलंय की नगर अध्यक्ष निवडून द्या, नगरपालिका ताब्यात द्या। दर 3 महिन्याला मी नगरपालिकेची स्वतः बैठक घेईन। उदारी स्त्रीला जमत नाही। आता या मायमावले बसल्या, यांना लाडकी बहीण केलंय सरकारने, तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना। तुमच्यामुळं हे सरकार आलेलं आहे, ते लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे। स्त्री हे शक्ती युग आहे। तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली, तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले, त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला सोडणार नाही, कारण ती कुणाचेही घेतलेलं विसरत नाही। राज्यातील निवडणूक